शुभ्रा, किती मिळता जुळता चेहरा शुभ्राशी, हो की नाही? हो ना, हेच दाखवायचं होतं तुम्हाला. बाबा, कोणाचा फोटो आहे हा? नाही, मलाही काही नीटच माहिती नाहीये. म्हणजे गेल्या वेळी हा नव्हता इथे. बाबांना विचारलं पाहिजे. एवढं सामी आणि इतकी वर्ष हा फोटो इथे नव्हता, आता अचानक लागला. आणि अगदी तशीच दिसणारी मुलगी अचानक आपली सून म्हणून घरात येते. या सगळ्या मागे काहीतरी अर्थ असणार. अहो, आपण विचारूया का कोणाला? कोणाला विचारणार आणि काय विचारणार? लोक मूर्खात काढतील आपल्याला. अहो, पण त्या शुभ्राबद्दल आपल्याला काहीच आगापिछा माहिती नाहीये. माहिती करून घ्यायला हवी. आधी म्हणत होता ना तिची आई कोकणात असते म्हणून. तिथे तरी जायला हवं बाई. अजूनही वेळ आहे. लग्न व्हायच्या आधी. एक मिनिट, त्यांचं लग्न ऑलरेडी झालंय हे विसरू नकोस. आता जे काही होतंय ना ते आपल्या समाधानासाठी होतंय. आणि पुढे आता पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींची चर्चा नकोय. मला कंटाळा लागला. अहो, पण चेहऱ्यामध्ये सुलेखा, तुला काहीतरी बोलायचं होतं ना आमच्याशी? सुलेखा, तुला काहीतरी बोलायचं होतं ना आमच्याशी? हां, सॉरी. तुझ्या बायकोकडे बघण्यात इतकी रमले मी की खरंच खूप गोड दिसते. गुड चॉईस. घाबरतेस कशाला? मी तुम्ही दोघं असे गारटल्यासारखे का बघताय माझ्याकडे? चला, तुमच्या दोघांचा वेळ न घेता डायरेक्ट मुद्द्याचंच बोलून मोकळी होते. तुम्ही दोघं जण विचार करत असाल की आता ही बाई इथे कशाला आली. मी तुमच्या दोघांची माफी मागायला आले. शुभ्रा, आय एम रिअली व्हेरी सॉरी. तू मला माफ करशील की नाही मला माहित नाही, पण त्या दिवशी जे काही झालं, मी जो हॉटेलमध्ये तमाशा केला, तर माझा आधीवर प्रेम होतं म्हणून. होतं म्हणजे अजूनही आहे. आणि ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो तो कायम सुखात राहील असंच मनात वाटतं, नाही का? त्या दिवशी मी जे काही वागले, बोलले, ते सगळं रागाच्या भरात झालं. शुभ्रा, मला माफ करशील?
आधी तू तरी मला माफ करशील का रे? सुरेखा, तू काय बोलतेस? म्हणून लाजवतेस की शिक्षा देतेस? आधी मी तुला शिक्षा कशाला करू? मी फक्त प्रेम केलंय तुझ्यावर आणि असंच करत राहील. पण तू जर का शुभ्रा बरोबर सुखात राहणार असशील तर मला आणखी काय हवंय? म्हणजे मी काय संत वगैरे नाहीये. तुझी आठवण झाली ना आधी की अजूनही जीव हैराण होतो. पण तुझं वाईट व्हावं किंवा तुला त्रास व्हावा असं कधीच नसतं रे मनात, आणि कधीच नसेलही. माझं प्रेम इतकं तकलादू नाहीये. त्या दिवशी मी सगळं रागाच्या भरात बोलले आणि इतकं प्रेम केल्यावर तुझ्यावर रागवण्याचा मला हक्क सुद्धा नाहीये का? एनिवेज, सॉरी. म्हणजे मी डिसाईड केलं होतं की मी रडणार वगैरे नाहीये म्हणून. पण I'm sorry. शुभ्रा, मी उगाच तुमचा एवढा वेळ घेतला. तुम्ही एकमेकांसाठी राखून ठेवलेला वेळ एका फ्रस्ट्रेटेड मुलीचं रडगाणं ऐकण्यासाठी तुम्ही का वापरावा, नाही का? पण फ्रस्ट्रेटेड का ना, राईट? I'm very happy. I'm very happy, Adi. I'm very happy. हे शुभ्रा, मी माझं सेफ डिपॉझिटच्या चाव्या तुझ्या हातात दिल्या. त्या नीट सांभाळून ठेव, नाहीतर तू माझा राग बघितलाच आहेस, राईट? I was just मी आई आणि बाबांना पण भेटून येते, त्यांची पण माफी मागायची मला. मी खूप बोलले त्यांना सुद्धा. चलो, गुड बाय. खरंच खूप गोड दिसते. बाय आधी. चहा. थँक्स. नाही ना आलं उत्तर अजून?
ऑफिसमधून? हां, नाही आला अजून. तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुमच्यासारख्या महत्वाच्या माणसाला इतकं सहज नाही काढणार ती लोक. तुला काय माहित का मी त्यांच्यासाठी किती महत्वाचं आहे आणि किती नाही ते? माझ्या कंपनीचं नाव तरी माहितीये का तुला? तुम्ही कुठेही असलात, कोणासाठीही काम करत असला तरी त्यांच्यासाठी तुम्ही महत्वाचेच असणार. तुला काय माहित, कदाचित मी माझ्या कामात नालायकही असू शकतो. किती ओळखतेस मला? अख्खं आयुष्य ओवाळून टाकले तुमच्या पायाशी. अजून काय ओळख पटवून घे. कसला विचार करताय? सुलेखाचा. आता कुठे आहे ती? आई बाबांच्या खोलीत आहे, बोलते त्यांच्याशी. या शॉकमधनं सुलेखा इतक्या लवकर रिकवर होईल, आपल्याला माफ करेल आणि आपल्याशी इतकी चांगली वागेल असं वाटलंच नव्हतं मला. कुणास ठाऊक, कदाचित हा त्यांचा मुखवटा असेल. माफ करा, मला त्यांच्याबद्दल वाईट बोलायचं नव्हतं, पण त्या माझ्या समोर आल्या ना की मला खूप अस्वस्थ वाटतं. म्हणजे माझ्यामुळे त्यांचं लग्न मोडलं गेलं हे एकच कारण नाहीये. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आहे. खूप भीती वाटते मला त्या डोळ्यांची. असं वाटतं हे डोळे आपल्याला ओळखतात. वर्षानुवर्ष रोखले गेलेले आपल्यावरच. माफ करा, मी परत मूर्खासारखी बोलायला लागले ना. आय एम सॉरी. मला वेगळ्याच गोष्टीचं कन्फ्युजन आहे. तो म्हणजे तो रुमाल. रुमाल? हो, मी सकाळी प्रियाला वेड्यात काढलं खरं, पण मगाशी मी सुलेखाच्या हातात तोच रुमाल पाहिला. तोच म्हणजे तसाच जसा पोलिसांना सोपान आजोबांच्या खोलीत सापडला होता. हे काय कनेक्शन आहे काही कळत नाहीये. दिवे लागायची वेळ झाली. मी आलेच. आकाशात चंद्र, तारे, ग्रह हे बघत बसण्यापेक्षा घरात काय चाललंय याच्याकडे जरा लक्ष द्या चिरंजीव. कशाबद्दल बोलताय? घरात सध्या काय चाललंय माहितीये ना? नक्की कशाबद्दल बोलताय? आदी आणि सुलेखाचं लग्न मोडलं. खूप टेन्शन आहे घरात. आधी दुसऱ्याच कुठल्या तरी मुलीला घेऊन. हे माहितीये मला. माहिती आणि मग त्याबद्दल काहीच करावंसं वाटत नाही आपल्याला. मी तुझी मामा इतक्या टेन्शन मध्ये आहोत आणि
तुला एक क्षण सुद्धा ढुंकून पाहावं असं वाटलं नाही? मी काय करणार यात? आदिदादांनी एक डिसिजन घेतला आणि तो तसा वागला. तुम्ही मोठेही जिथे काही करू शकला नाही तिथे मी काय करणार? उलट उत्तर करू नकोस. तू काही करावंस अशी अपेक्षा नाही आमची, पण निदान घरातलाच एक असल्यासारखा वाग. आम्हाला मूल नाही आणि आम्ही एक पेइंग गेस्ट ठेवलाय असा फील देऊ नकोस आम्हाला. अहो तुमचा पॉइंट नाही कळत आहे मला. दादा जे काही वागलाय त्यावरून तुम्ही सगळे भांडत आणि वाद घालत असताना असा एक दुःखी चेहरा करून शोपीस सारखा एका कोपऱ्यात बसलो तर त्यांनी सिद्ध होणार आहे का की मी घरातल्यासारखा वागतोय? नाही, दुःख मलाही झालंय. इव्हन आय एम शॉक. पण ह्या सगळ्यात मी काय करू शकतो? म्हणून जर मी माझ्या कामात थोडं लक्ष घातलं तर कुठे बिघडलं? आणि एवढं मोठं संकट आलं म्हणताय तुम्ही, पण तुम्ही गेलातच की आज ऑफिसला. आगाऊपणा करता येतो तुला फक्त. बाजू मांडली मी माझी. आगाऊपणा काय? ये असली अकलेची मुक्ता फळं उधळण्यापेक्षा फक्त सॉरी एवढं म्हणाला असतास ना तरी चाललं असतं आम्हाला. ओके ओके, म्हणजे मी सॉरी म्हणावं म्हणून इतका आटापिटा केलात का तुम्ही? ओके सॉरी. झाला इगो सॅटिस्फाय? तू सॉरी. सॉरी अगेन. आई नाही आहेत का घरात बाबा? ती जरा बाहेर गेली. तुम्ही खोटं बोलताय ना माझ्याशी? हो, मीच बहुधा चुकीची वेळ निवडली. मगाशी शुभ्रा आणि आदिला भेटायला गेले तर ते दोघं सुद्धा मूग गिळून बसले होते. आणि आता तुम्ही सुद्धा. सुलेखा, काय बोलणार मी तुझ्या समोर? नकळत का होईना पण आमच्याकडून तुझ्यावरती अन्याय झालाय. पण सगळंच जर आमच्या मनाप्रमाणे घडलं असतं तर. म्हणजे आधी तुमचं मन मोडून लग्न करतोय बाबा? नाही, तसं नाहीये. मग पण एका पर्टिक्युलर स्टेज नंतर आपण जबरदस्ती तर नाही करू शकत. बरोबर आहे तुमचं. म्हणून मी पण माझा अट्टहास सोडून दिला. आयुष्यभर आधीवर भरपूर प्रेम करायचं असं स्वप्न होतं माझं. पण त्याला ते नको असेल तर मी त्याच्यावर जबरदस्ती करू शकत नाही ना बाबा. त्याने त्याचं सुख दुसरीकडे निवडलंय. माझ्याकडेच राहिलं. आणि हे जेव्हा सगळं कळलं तेव्हा खूप संताप झाला माझा. आणि त्या संतापाच्या भरातच इथे येऊन मी तमाशा केला बाबा मी. आणि या सगळ्यातनं साध्य काय झालं तर तुम्हा सगळ्यांचं प्रेम, आधीची मैत्री मी कायमची गमावून बसले असते. पण बाबा मला ते करायचं नव्हतं. येऊ पण आठवण ठेवा माझी. सून म्हणून नाही, मुलगी म्हणून. सुलेखा,
खरंच तुझं मन खूप मोठं आहे. जे काही गमवलंय ते आम्ही, तू नाही. तुझ्यासारखी एक गुणी मुलगी. येते मी बाबा.